नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. गंगाखेड जिल्हा परभणी येथील रेल्वे स्टेशन परिसरात अचानक लागली आग व या भीषण आगीत एक घर, संसार व भंगारचे गोदाम जळून झाले भस्मसात. सविस्तर वृत्तांत पाहूया. असे की गंगाखेड रेल्वे परिसरात सकाळी 10:30च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत हमाली करून उदरनिर्वाह करणारे, संसार चालवणारे राजाभाऊ गुंडप यांचे घर व घरातील सर्व साहित्य जळून राख झाले, तर बाजूलाच असलेले सोहेल कुरेशी यांचे भंगारचे गोदाम देखील जळून भस्मसात झाले. यावेळी गंगाखेडचे उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे यांनी नगर परिषद गंगाखेड व साखर कारखाना गंगाखेड यांच्या अग्निशामक दलास फोन करून पाचारण केले व तसेच पालम नगरपंचायतची अग्निशामक दलाची गाडी देखील यांनी फोन करून बोलावली आणि या आग विझवण्यासाठी आटोकाट शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. परंतु हमाली करून घर प्रपंच चालवणारे राजाभाऊ गुंडप यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला. यावेळी नगर परिषद गंगाखेडचे कर्मचारी व पोलीस स्टेशन गंगाखेडचे कर्मचारी यांनी बग्याच्या गर्दीवर ताबा मिळवून आग आटोक्यात आणण्यात मोलाची कामगिरी बजावली, असे आमचे प्रतिनिधी सय्यद बबलू सय्यद खाजा यांनी कळवले आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जवळ कोणी जाऊ नका. जे पाणी मारायला त्याला पाणी मारू तिथंच. आणि पलीकडे गाड्या पलीकडे घेऊन काला धुआं निकला, फिर के भाग के आए सर. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.